हाय हॅलो नमस्कार. सपना आयडियाज ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत केळीची उपवासासाठी भाजी. त्यासाठी मी हे 4 केळी घेतले आहे आणि त्याला छानपैकी सोलून घेतलं आहे. सोलल्यानंतर अशा प्रकारे केळी कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला थोड्या हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहे. साधारण मी ह्या 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. नंतर तव्यावर शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. नंतर कढईमध्ये तेल ठेवून त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. उपवासाला जिरं चालतं म्हणून आपण जिरं घेणार आहोत. जिरं छानपैकी तडतडलं त्याच्यानंतर मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्याही छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आणि नंतर मी हे जे कट केलेले केळी होती ती सर्व त्यात टाकून घेतलेली आहे. नंतर हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे. केळी परतवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा कुट्टा करून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. बऱ्याच आज माझ्या सासूंची एकादशी होती, तर मग एकादशीला फराळाचं काय करायचं? मी त्यांना म्हटलं साबुदाणा बनवायचा का? तर त्या बोलल्या नको रे बाबा. कसं असतं ना, जे एजेड लोकं असतात त्यांना साबुदाणा हा पदार्थ लागायला तर रुचकर आणि छान लागतो, पण पचायला जड असतो म्हणून ते साबुदाणा खायला टाळतात. तर अशा वेळेस आपण केळीची भाजी बनवू शकतो. ही केळीची भाजी सेम साबुदाण्याच्या प्रकारे आपल्याला बनवायची आहे आणि छान चमचमीत आणि अशी तिखट मस्त लागते. आणि मी अशा जे काही भाज्या बनवते कोरड्या त्या लोखंडाच्या कढईत बनवते. लोखंडाच्या कढईतील खाणं हे खूप चांगलं असतं आणि आपण जे बनवतो त्याला चारही बाजूने एक वेगळाच क्रिस्पीपणा येतो. म्हणून मला लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या बनवलेल्या खूप आवडतात. आता तुम्ही बघू शकतात आपली केळीची भाजी ही बनून तयार आहे. मी त्याला लिंबूबरोबर सर्व्ह केलं आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीत. बाय बाय.